श्री स्वामी समर्थ प्रगट दिन कोरेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन. श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोमवारी कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. सोमवारी पहाटे श्रींच्या मूर्तीची महापूजा व चंदन लेपन कार्यक्रम झाला. सकाळी 7 वाजता सौ व श्री निलेश बाजीराव भरगे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती झाली. 9 वाजता श्रींचे नामस्मरण करण्यात आले. 10:30 वाजता ज्ञानाई महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी 12 वाजता श्रींच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. 4:30 वाजता श्री संत सेवा महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. 5 वाजता संगमहुली येथील हरिभक्त पारायण निर्मला माने यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. या सायंकाळी 7:30 वाजता श्रींची आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दिवसभर झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या पदाधिकारी, स्वयंसेवक व भक्तांनी परिश्रम घेतले. फक्त तुळशीची. कशात? स्वामींच्या अंगावर तुळशीची माळ नाही. नाही, उद्या म्हणजे तुळशीचीच फक्त माळ, चंदन देव झाल्यावर. बाकी दुसरी अगं काय तू अरे इकडे त्याच्या हातात मान ते कायम त्यांच्या नावात राहील. तुम्ही थांबणार असलात तर घ्या. हा? हो हो हा. एकाने अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कल कोट निवासी पूर्ण दत्तावतार सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. वहिनीमध्ये येऊ नका. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ मी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ श्री 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 स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. गुरुजी गुरुदेव दत्त. बस बस एकदा बस की बस की हो आला का त्याच्या बरोबर बघ लांबूनच बघायला ठीक आहे आलं इथं आलंय बरोबर
मावशीने कापड देऊ ना.
प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि हा दुपारचा आतापर्यंत कार्यक्रम संपला. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन आपल्या सगळ्यांना आपल्या समिती सेवा मंडळाची
ठेवली आणि त्यापासून आपण हे सगळं उत्सव म्हणजे वर्षातून 5 वेळा साजरा करतो. त्यातला हा प्रमुख उत्सव म्हणजे स्वामींचा प्रगट दिन. सकाळी 5:30 वाजल्यापासून मूर्तीला अभिषेक पूजा चंद्रन येतात. त्यानंतर 8 वाजता स्वामींच्या चांदीच्या पादुका पंचामृत श्री व सौवश्री निलेश बर्गे या माणसाच्या हस्ते आपली आजची पूजा झालेली आहे. त्यानंतर 9 ते 10 नामस्मरण आणि आता भजन आणि आरती हा आतापर्यंत कार्यक्रम झालेला आहे. दुपारी 5 वाजता स्वरमंडळाने संगम होईल आमचं प्रवचन होणार आणि त्यानंतर 7 ला निवेदन असतोय. त्यानंतर प्रसादाचा होईल. तो आता हा आजचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही, परंतु शांततेत आणि ओळीनं प्रसाद घ्या. आपल्या याच्या कार्यक्रमाला अगोदर आपण नेहमी भजन करतो आणि गेल्यावर्षी होतं ज्ञानाई महिला भजनी मंडळ असं हे भजनी मंडळ त्यांच्या नावातच पुढं अर्थ भरलेला आहे. ज्ञानाई म्हणजे ज्ञान घेत आहे आणि ज्ञानाई म्हणजे ज्ञानोबा माऊली असं हे घरचे नाव त्यांनी अगदी त्यांच्या या मंडळाचं म्हणजे भजन हेच त्यांचं सगळं सुरू असं प्रकारचं त्यांचं काम आहे. आणि मला वाटतं भरपूर वर्ष झाली तुमच्या स्थापनेला भजनी मंडळाच्या स्थापनेला बरोबर 30 वर्ष झाली आणि ह्या दुसऱ्या वर्षाला आपण भजन करतो. सर्वांनी त्यांचं कौतुक करूया. आता या भजनासाठी त्यांनी आपली भजन सेवा नेहमीप्रमाणे सादर केलेली आहे. त्यांना स्वामींचा प्रसाद देण्यात येतोय. आम्ही दिसत
हो 2 मिनटं. जाऊ की तिथे जावा 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 हो तिथंच बरं जावा की ऐका की हो ब्लू कलरची निळ्या कलरची कशी होती कुठे ठेवली तुम्ही एक मिनिट हा डबा कोणाचा आहे डबा पूर्वा
आणि तो सगळा तिकडं वस्तून देतो नाही की नाही बस का कुंभार काका ए भैया भैया असा केला का कोणी हो करतो जरा बिल पण नाही झाली करतो हो
ब्रह्मदेवाने 2 पूजा त्यांच्या हातावरती केल्या आणि त्या काळी सगळ्यात सुरुवातीला सर्वात प्रथम ब्रह्मदेवाने 2 जाती निर्माण केल्या, एक म्हणजे पुरुष आणि दुसरी म्हणजे स्त्री. मग पुरुष जातीमध्ये पहिला निर्माण झाला तो स्वयंभू मनुराजा. नाव लक्षात ठेवूया. आज आपण प्रकटीकरणापर्यंत जाणार आहे समर्थांच्या. स्वयंभू मनुराजा. आणि दुसरी जी स्त्री जातीमध्ये निर्माण केली ती म्हणजे शतरूपा. नाव लक्षात राहतील. शतरूपा. या ब्रह्मदेवाच्या 2 बाहू 2 जाती निर्माण झाल्या, म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष निर्माण झाले. आणि या पुरुष आणि स्त्री बघून पुढचे काही कलाकौशल्य झाले त्या भरपूर बारकाईने पाहणार. स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी दोघंजण पृथ्वीवरती राज्य करू लागले. दोघांचं राज्य पृथ्वीवरती सुरू झालं. आणि त्यामध्ये त्यांना 3 मुली झाल्या. बघा सुरुवात कुठून झाली. स्वयंभू मनुराजा आणि शतरूपा राणी. या दोघांना 3 मुली झाल्या बरं का. त्यातली पहिली आहे देववती. काय नाव आहे. दुसरी आहे अकुटी आणि तिसरी आहे प्रसूती. रचना कशी झाली ब्रह्मांडाची. आणि ब्रह्मांडाच्या रचनेमध्ये माझे अक्कलकोट स्वामी कसे या पृथ्वीवरती अवतरले, कोणत्या माध्यमातून अवतरले, कोणते अवतार घेतले यांचा आज आपण सखोल अभ्यास करणार. खरं तर आपलं प्रवचन दरवर्षी चिंतनीय असतं. वेगळा काय विषय आपण घेत नाही. या चिंतनामध्ये शतरूपा राणी आणि
या शोधायला केली सुरुवात. ऋषी आश्रम पहा. आताच्या काळामध्ये आपण काय पाहतो, ठीक आहे नाही, ऑनलाईन मुलीची स्थळं पाहतो, ऑनलाईन मुलांची स्थळं पाहतो. पण एक काळ कसा होता पहा. आश्रमांमध्ये सुरुवात केली की कुठं असं देशपुण्य, कुठं अनंत तपश्चर्याने युक्त असणारा, ज्ञानाने पूर्णपणे लढीत असणारा एक देव ऋषीच्या रूपामध्ये माझ्या कन्येला प्राप्त होईल असा विचार करून स्वतः मनोरजा आणि शत्रुपाराने दोघे जण निघाले. जाता जाता त्यांना एक आश्रम दिसला बरं का, एक आश्रम दिसला. त्याच्या लक्षात आलं वरूनच मी आश्रम पाहतोय, अवकाशातून पाहतोय, किती सुंदर आहे, किती गोड आहे. या आश्रमाच्या वरून जाताना सुद्धा लक्षात आलं असेल तुम्हाला सर्वांच्या, स्वर्गात सुद्धा सुगंध प्राप्त केला आपल्या जनकराजाने. तसा सुगंधी वातावरण या आश्रमात दिसतंय. शत्रुपाराने कोणी विचारलं, मनोराजाने. आपल्यासमोर देवकी आहेच, इथे एक आश्रम दिसतो आहे, चल जर आपण या आश्रमात पाहूया का जाऊन काय आहे ते. आणि काय आश्चर्य, देवकी, शत्रुपाराने, देववती आणि मनोराजा तिघेही त्या आश्रमात उतरले. उतरल्यानंतर पाहतायत तर काय, एक तेजपुंज अत्यंत बुद्धिमान असणारा, ज्याच्या चेहऱ्यावरती जे शरीरामध्ये प्रत्यक्ष भगवंत समास असणारा एका ऋषींचं दर्शन झालं. त्या ऋषींचं नाव लक्षात ठेवा, कर्दम ऋषी. आपण अनुसयेपर्यंत येणार आहे, कारण आज आपला प्रगट दिन, प्रगट दिनाच्या दिवशी प्रगटावरतीच बोलणार आहे. पण त्याचं प्राकटीकरण होण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. त्या भगवंताच्या प्राकटीकरणासाठी किती जन्मांची पुण्याई आपल्याला आहे स्वामींना प्रकट होण्यासाठी, ते आपण आज पाहणार आहोत. आश्रमात होतं कर्दम ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. असं होत नाही बरं का, आपल्या दाराच्या बेलवर कुठे जरी बोट पडलं तरी कोण आले म्हणून आपण पाहतो. पण कर्दम ऋषींनी स्वतःची हालचाल केली नाही. आश्रमात कोणी आले असेल, बसतील ते मात्र त्यांच्या स्वतःच्या ध्यानातून बाहेर पडले नाही, ध्यानस्थ आहे. परंतु हे सुद्धा 3 व्यक्ती म्हणून राजा शत्रुपाराने आणि माझी देववती कन्या हे तिघेही आश्रम फिरू लागले. आश्रम चारी बाजूने पाहिला. आश्रमातला जो आनंद होता, आश्रमात जी फुलपाखरं लागत होती ते सुद्धा ब्रह्ममय झाली होती. आश्रमात जी फुलं होती ती सुद्धा आनंदाने डोलत होती. त्याचं कारण होतं कर्दम ऋषींचं जप अनुष्ठान चालू होते. या अनुष्ठानामध्ये निश्चितच सर्व पशु पक्ष्यांनाही आनंद वाटेल अशा पद्धतीने ते राहतात. आणि काय आश्चर्य, कर्दम ऋषींची समाधी समोर, कर्दम ऋषींची समाधी. पण पहा, कर्दम ऋषी समाधीला केव्हा बसले ते, भगवंताची गाय पडली आणि भगवंतांना कर्दम ऋषीने विचारले होते, मी आता काय करू. त्या भगवंत म्हणाले होते, तू ना आता समाधीच करायचं. ठीक आहे, मी समाधी करणार आहे, पण मला समाधीतनं काय मिळणार आहे पहा. मागणं ते एक कसं होतं, कर्दमांचं मागणं असं होतं, मी जर समाधीला बसलो तर मला काय काय भगवंता. ते म्हणाले तुम्ही मागा केली बघा. अनेक वर्षांची तपश्चर्या झाल्यानंतर काय मागायचे, अनेक वर्षांची तपश्चर्या झाल्यानंतर काय मागायचे हे सुद्धा ठरलेलं होतं. कर्दम ऋषी म्हणाले, देवा मी जप जाप करतो, अनंत प्रकारची तपश्चर्या करतो, मला एक सुंदरशी बायको द्याल का. मागणे ते एक तुझं पती आहे, बेसलं तरी पाहिजे पांडवांना. देव म्हणाला बस एवढ्या मोठ्या तपश्चर्यानंतर तुला कोण हवी आहे, पत्नी मिळेल. परंतु तुझी तपश्चर्या जर पूर्ण झाली, तुझ्या आश्रमात चालू तर तुझी पत्नी येईल. मला ज्ञानेश्वर माऊलींनी ओळमध्ये सांगितले, पत्नी कशी असायला असेल, जैसी गुण कुलवती आणि पतिव्रता. तुझी पत्नी म्हणजे गुणवान, रूपवान, एवढंच नाही शीलवान, एवढंच नाही सौंदर्याची खाण असणारी. आणि जर अशी पत्नी हवी असेल तर पुण्याहीच पाहिजे ना, पुण्याहीच पाहिजे ना. अवसर संस्कृत पत्नी मिळणे पुण्याईशिवाय भाग हा नाही. तर अनंत जन्माची पुण्याई आणि अशा प्रकारे कर्दम ऋषींची पुण्याई फळाला आली आणि प्रत्यक्ष देववती राणी कन्या त्या आश्रमात आल्यानंतर मनोराजा शत्रुपारानेला म्हणता येतं, तो पाहिलंच का कर्दमांसारखा ऋषी यापेक्षा वेगळा पती म्हणून आपल्या कन्याला साजेसा नाहीये. आपण आपली कन्या कर्दमांना देऊया. पूर्वीचा काळ असा होता, पत्नी आपल्या पतीच्या पुढे कधीही जात नव्हती.
समर्थ आम्ही तुमची मनापासून वाट पाहिली बरं का. आणि ऋषींना प्रश्न केला म्हणून राजांनी. ऋषी महाराज कन्या वर झालेली आहे आणि मला वाटतंय माझी देववती कन्या तुम्हाला द्यायला. कर्दम ऋषी म्हणाला तुम्ही काय घेऊन आलात, तुम्ही काय घेऊन आलात. 5वीचे दिवशी 7वीने जे लिहिले ते नमुळे काळे गोरे. ज्या वेळेला 5वीच्या दिवशी 7वी लिहिली ते तुम्ही आम्ही मोडणारे नाही. कर्दम ऋषी म्हणाले देवा तुम्ही काय घेऊन आलात. अहो माझ्या प्रारंभातच देववती आहे, माझ्या संचितात ही पत्नी आहे, ही पत्नी मला मिळणार. आणि काय आश्चर्य, देववतीचा आणि कर्दम ऋषींचा विवाह झाला. देववती आणि कर्दम ऋषींचा विवाह झाला. हा विवाहाला सुरुवात केली आपण. विवाह झाली तर प्रत्येक स्त्रीची एक सुंदर अशी इच्छा असते, ती म्हणजे माझी खूस उजवावी, माझ्या पदरामध्ये बाळ असतं, काही का असतं. पण कर्दम ऋषी मात्र ध्यानस्थ बसलेले असायचे. त्या काळात दोन ऋषी होऊन गेले. एक वाचस्पती ऋषी, वाचस्पती मिश्रा नावाचे नाव लक्षात ठेवा, वाचस्पती मिश्रा, ज्याने 36 वर्ष अखंड सेवा केली. ती सेवा कशी केली होती. विवाह झाला त्या पत्नीचं नाव होतं भामती. 36 वर्ष भामतीशी विवाह केल्यानंतर जे वाचस्पती ऋषी तपश्चर्या बसले होते ते 36 वर्ष बाहेर आले नव्हते. आजकालची पत्नी तुम्ही इतके दिवस थांबणार नाही. बसल्यानंतर या माझ्या भामतीने जावं, ऋषीच्या तिथे पंथी लावावी, दिवा लावावा, न्याहारी ठेवावी, पाणी ठेवावी, पण आपल्या पतीला कोणताही व्यत्यय आणला नाही. का कशात होते ते हे एक ऋषी आणि दुसरे ऋषी म्हणजे कर्दम ऋषी. हा भक्तीचा खरा या फुलांचं उत्तर दिला. गळ्यात जी फुलं होती ना या फुलाने किती सुंदर उत्तर दिला पायावरच्या फुलाने. अरे बाबा असं काय विचार करतोयस, तू पायावर आहेस पण तुझ्या गळ्याला स्त्री टोचली का. आणि देवाच्या माझ्या गळ्यात येण्यासाठी मी माझ्या गळ्याला आर पार टोचून घेतले आणि मग मी कुठे झाले भगवंताच्या गळ्यात आले. भक्ती जर आपल्याला करायची असेल तर भक्ती एक निष्ठतेने करावी की मी माझ्या भगवंताच्या गळ्यात जाऊ, माझ्या भगवंताने माझी वाट बघावी. मी भगवंताची वाट बघायची नाही, भगवंताने माझी वाट बघावी. कधी येतोय माझा भक्त. तसं कर्दम ऋषी देवतेला सांगितलं ऐकलंस का, मी माझ्या भगवंताचा आहे, मला माझं जपजाप केलं पाहिजे, यत्न केला पाहिजे, मला देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. देवतेला हट्ट केला चालायचे नाही, माझ्या खुशीला बाळ पाहिजे. आपण स्वामींच्या घेणारे बघा सुंदर व्याख्यान करू. आणि बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट, पत्नी हट्ट खूप श्रेष्ठ आहे. ऐकावं लागलं ना पत्नीचं. सर्व काम बाजूला ठेवायला लागतात. आणि त्या काळात 20 वर्ष कटाकटी, 20 वर्ष कटाकटी तुमचा आमचा संसार चाललाय. संसार त्याच्यानंतर मार्ग वेगळा होतो. संसारात असतो पण वेळामध्ये तुला संसार करायचा आहे चाल या ना माऊलींनी म्हणजे कर्दम ऋषींनी त्या काळात विमानाचा शोध लावला. आपण म्हणतो राईट बंधूने लावला पण खरा शोध पुष्पक विमान. घर बांधायचं नाही, घरामध्ये बसायचं नाही. विमान कसं होतं पहा, एका ऋषींचं विमान होतं ज्या ऋषींना भगवंताचा वास लागलेला होता. विमान असं होतं माणसांच्या प्रमाणे, माणसांच्या मापात कसं बारीक व्हायचं, माणसं वाटते की ते मोठं व्हायचं. आणि असं विमान, ते विमानात सर्व सुविधा, काही कमी नाही. अशा विमानामध्ये कर्दम ऋषीने देववती राणीला बसवलं आणि संसाराला सुरुवात केली. 23 वर्ष विमान अवकाशात होते. किती वर्ष पुराण सांगते, पुराण सांगते कर्दम ऋषींचा ख्याल. 100 वर्ष संसार चालू झाला, या विमानात असताना संसार चालू झाला आणि या संसारात 9 मुली जन्माला आल्या. कर्दम ऋषी आणि माझ्या देववती आई. किती मुलींचा जन्म झाला? 9 मुली. ऐका, या 9 मुली म्हणजे काय, म्हणजे 9 विधा भक्ती आहे. अर्चनानं मंगलम दास सकलम 9 विधा भक्ती जन्माला आल्या. पहा ज्या वेळेला आपली 9 प्रकारची भक्ती होते तेव्हा 10व्या अवतारात आपल्या ही भक्ती बरोबर
आणि देववती राजा शेवटची मुलगी त्यांची अनुसया बरं का. कला, श्रुती, ख्याती, आकृती, प्रकृती, 9 मुलींची नावं, श्रद्धा आणि अनेक त्या ऋषींना त्या दिल्या होत्या त्या काळात. आणि शेवटची मुलगी माझी कोण? अनुसया. चालेल, अनुसयाचा जन्म झाला. आज आपल्या स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाची सांगता नेहमीप्रमाणे सौ निर्मला मानेताई यांच्या प्रवचनाने झालेली आहे. आणि गेले 7 दिवस ताई सप्ताह ठेवला होता, कामाला होता. काल सगळी सांगता झाली आणि वगैरे असेल सकाळी भजन वगैरे पुष्पवृष्टी गेली 10 ते 12 वर्ष आता निश्चित मला साल लक्षात नाही आहे, पण गेली 10 ते 12 वर्ष निर्मलाताई आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये प्रवर्तनासाठी जरा 2 मिनिटं अभिजित
अभिजित बोरगोहाईन म्हणतात. आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये प्रवचनासाठी येत असतात आणि कधी फोन केला तर ते अगदी म्हणजे आपल्या घरचे जसे बोलवतात दादा साहेब या पद्धतीनं त्यांचं बोलणं. आणि या वर्षी तर असं झालं की त्यांना दुसऱ्या ठिकाणी निमंत्रण होतं. माझा फोन गेल्यानंतर ताई म्हटल्या आपला कार्यक्रम पहिला होईल, त्यांचा कार्यक्रम नाही झाला तरी चालेल. या शब्दातला आपला हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण तरी हे मंदिर इथले भक्त हे तिने आपलं मानले आणि हे असं उगीच नसतंय. कुठंतरी या स्वामी समर्थ केंद्राशी आपल्याशी ऋणानुबंध असल्याशिवाय हे शक्य होत नाही. तेव्हा यापुढे सुद्धा निर्मलाताईंनी असंच आमच्या स्वामी समर्थ केंद्राशी निगडीत राहावं. आता जसं तुमचं दरवर्षी असतं प्रगट दिना तसे हरिभक्त काणे गुरुजी त्यांचं दर गुरुपौर्णिमेला कीर्तन असतं. याचे जोडले गेलेले कायमचे ते तुमच्या अगोदरपासून सर्वांनी आपल्या या नेहमीच्या प्रथेप्रमाणे ताईंना स्वामी समर्थांचा प्रसाद देण्यात येतोय. तो त्यांनी स्वीकारायचा आहे. गौरीताई ब्रह्मांड नायक राजा योगीराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जे काही ध्येय आहे ते आम्ही फार इथं कर्मकांडाला काय फारसे महत्त्व दिलेलं नाही. आम्ही नामस्मरण आणि ज्येष्ठ नागरिकांची सेवा, आईवडिलांची सेवा, ज्येष्ठ नागरिकांची सेवा हे दोनच विषय घेऊन पुढे चाललेलो आहोत. या विषयात तुमचं काय मार्गदर्शन आम्हाला होणार असेल तर तुम्ही फोनवर सांगा, परत येऊन सांगा. हे दोन विषय आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नामस्मरण आणि आईवडिलांची सेवा, ज्येष्ठ नागरिकांची सेवा. आम्हाला फोन करून या. आमची गुरुवारी अशी चालते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. गुरुवारी तुम्ही आला तरी ऐक मी काय म्हणतो माझं ऐक माझं 1 मिनिटाचं आर्टिस्ट ऐक. ब्रह्मांड नायक राजा योगीराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुखकर्ता दुःखहर्ता भरता विघ्नाची अंगी कुरुवे प्रेम कृपादयाची संसारिती गुरुराची संते घरचे मानिका फलाची. देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय जय रत्नकल्पितधरा शिवगौरी कुमरा चंदनाची लोटी कुमकुमेश्वरा. हिरे जलितमुकुट शोभतोधरा कुंकुमेन पुरे चरणी नागरी. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय जय लंबोदर पीतांबर वंदना सरसंग वक्र तुंग नैना. दास रामाचा
आहे सगळा संकटे भावावे निरक्षरे सर्वबंधन जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामनापूर्ती जय देव श्रीनाथ मूर्ती दत्तहाराना ते दोन्ही अवतार त्रैलोक्यराना नेती शब्दना येमाना सर्व मुनिगण योगी समाधिये जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव सौभाग्य अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्यासे कैसी नागरे मात पवारी संताला कैसा आदिक जन्म मरणाचा प्रयासी अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली चिंता जय देव दत्त योगी आयुधा ठाकला सद्भावी सत्संग परिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरत बहिला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले राणी परे मन झाले उन्हान एकोपणाची झाली बळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव तुझे दर्शन होता जातील ही पापे दर्शन मात्रे मनिया जातील रवदूते चरणी मस्तक ठेवणी मनी समजा पुरते वैकुंठी ते सोम नादी यादर जय देव दत्ता वधूता स्वामी अवधूता गंगेला स्वामी त्रिभुवनी सत्ता सुवंदमी सरभारी घरटोपी तीरा करणी कुंडल शोभन के दासन तुमचे भक्त करवी सेवा सोडून जय देव दत्ता वधूता स्वामी अवधूता गंगेला स्वामी त्रिभुवनी सत्ता जय देव मानव रूपी काया तुझे अम्मास अक्कलकोटी केला यदिगे शेवास पूर्ण ब्रह्मा तुझी अवतरणास अज्ञानी देवास विपरीत भास जय देव दत्ता वधूता स्वामी अवधूता गंगेला स्वामी त्रिभुवनी सत्ता जय देव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपाद ब्रह्मांड नायक राजा योगी राज